नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. रामदास नवमी निमित्त विशेष श्री समर्थ रामदास स्वामी समर्थांचे या सेवका वक्रप आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिती लोकतिने, नुपेक्षु कदा राम दासाभिमानी. देशभ्रमंती करत समाज मनावरती रामभक्ती आणि बोलोपासना यांचे संस्कार करणारे श्री समर्थ रामदास यास रामदास नवमी निमित्त कोटी कोटी वंदन. रामदास नवमी निमित्त श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक 115 आणि त्याबद्दल सविस्तर एकत्र भावार्थ आपण पाहतोय निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर. सर्व माझ्या स्नेहीजनांना विनंती, बंधू भगिनींना विनंती आहे, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जय जय रघुवीर समर्थ. रामदास नवमी हा केवळ एक उत्सव नाही तर स्वतःकडे पाहण्याचा, मन शुद्ध करण्याचा पवित्र आणि मंगलमय दिवस आहे. या पावन मंगलदिवी मनाचे श्लोक 115 आपल्याला वाणी, अहंकार, आचरण आणि भक्ती या चारही गोष्टी एकाच सूत्रात गुंफून जीवनाचा आरसा दाखवतो. ओम श्री मनाचे श्लोक 115. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेकी अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. या ओळीनुसार भावार्थ आपण पाहतोय. तुटे वाद संवाद तेथे करावा. जिथे वाद, भांडण, कटुता निर्माण होते तिथे पुढे शब्द न वाढवता संवाद थांबवावा. कारण वादात सत्य हरवतं आणि अहंकार जिंकतो. म्हणून संवाद हा समजून घेण्यासाठी असतो, वाद हा स्वतःला मोठं सिद्ध करण्यासाठी. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात, मना वाद नाही, शांती हवी, विवेकी अहंभाव हा पालटावा. विवेकाच्या प्रकाशात आपला मीपणा, ओळख आणि बदल. अहंकार म्हणजे मी बरोबर, मी श्रेष्ठ, मीच मोठा. आणि हाच अहंकार भक्तीच्या वाटेवरचा सर्वात मोठा अडसर आहे. जिथे मी टिकतो तिथं राम प्रगटत नाही. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी सांगतात, विवेकानं अहंकार मोड आणि जनी बोलण्यासारखे आचरावे. लोकात जसं बोलतोस तसंच वाग. फक्त उपदेश देऊन चालत नाही, तो आधी स्वतःच्या जीवनात उतरावा लागतो. बोलणं आणि वागणं वेगळं असेल तर शब्द पोकळ ठरतात. शब्दांना वजन मिळतं ते आचरणामुळंच. क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. फक्त नामस्मरण, जप, पूजा पुरेशी नाही. कृती बदलली तरच भक्ती खरी ठरते. भक्ती म्हणजे देवाचं नाव घेणं नव्हे तर देवासारखं वागणं. दयाळूपणा, संयम, सत्य, नम्रता, करुणा हीच खरी भक्तीची वाट आहे. याबद्दल समर्थ रामदास स्वामी आपण या एकत्र भावार्थ पाहतोय. समर्थ रामदास स्वामी मनाला सांगतात, मना वाद करून मोठेपणा मिळत नाही. अहंकार सोडल्याशिवाय भक्ती ही उगवत नाही. फक्त बोलून चालत नाही, शब्दांना कृतीची जोड द्यावी लागते. जो माणूस चांगलं बोलतो पण तसं जगत नाही, तो भक्तीच्या वाटेवर उभा राहतो पण पुढे चालत नाही. भक्ती ही फक्त देवासाठी नसते तर ती माणूस म्हणून शुद्ध होण्यासाठी असते. रामदास नवमीचा संदेश हाच आहे की वाद सोड, शांती स्वीकार. अहंकार सोड, रामाला जागा दे. शब्दांपेक्षा कृती मोठी मान आणि संपूर्ण जीवन भक्तिमय कर. तेव्हाच माणूस फक्त बोलणारा नसतो तर समर्थांच्या विचारांवर चालणारा तो खरा भक्त बनतो. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.